आणि या सभेच्या निमित्तानं सांगतो, आंदोलकरांची तर जिरवली, पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य आहे ना, त्याला सांगा गाठ आमदाराशी आहे. आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो. यांची झाली आता सुट्टी, आता आमदार पडला. बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे अजितदादाकडे गेले होते काय तर मागायला, आणि पंढरपूरचे आमचे 2 लोक होते तिथं. त्यांना माहिती नाही, अरे दादाला काय मागितलं. आता दादा कसं फटकळ स्वभावाची, दादानी सरळ सांगितलं, अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही, काय मागायला लागला म्हणले. काय मागाय बघायचं नाही म्हणले, 2 कार्टी आणि ही माझी आमदार रिटर्न. उमेददादा पाटील हे अध्यक्षस्थानी लाभले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजे चौडे, बाळासाहेब गायकवाड, रमेशजी बारसकर, अप्पा देशमुख, जयसिंग नाना अवताडे, राहुल क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, केशव वाघचौरे, नितीन सोनटक्के, हड्डे सरपंच, तुळशीराम हावळे, जगन्नाथ भोसले, बाळासाहेब पाटील, बबन हावळे, मच्छिंद्र वाघमारे, आनंद कांबळे, उद्धव गवळी, महादेव भिकाजी हावळे, मुखादास ढेरे, माझे मित्र विकेदादा देशमुख, उपस्थित सर्व अर्जनसोंड गावातील ग्रामस्थ, मतदार बंधू आणि भगिनींनो, युवराज आज आपला वाढदिवस, आणि वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यासहित माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतर तुझा कंठ दाटून आला. स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपला पॅनल निवडून दिला. परंतु या तालुक्याला एक अशी घाण सवय लागून गेलेली होती. ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातल्या निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं, असं घाण काम गेले 40 वर्ष झालं या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू होत. दादागिरी, दडपशाही, झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळच्या जनतेनं 2024ला डिसेंबरला 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला. 1 नाही 2 नाही किंवा 3 हजारांना नाही, तब्बल 30,000 यशवंत मानेला 4 मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं. विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो. 40 वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली. आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं नरखेडचा आमदार, पेनोरचा आमदार, शेटपळचा आमदार, अरे बाबा तुझ्या घरात 40 वर्ष आमदारकी होती, ती आमदारकी 1.25 लाख लोकांनी मला मतदान केलं आणि 1.25 लाख लोकांचा हा विजय. त्यामुळे नुकतं नरखेड नाही, नुकतं शेटपळ नाही, नुकतं पेनूर नाही, तर मोहोळ तालुक्यातली 144 गावं आणि या 44 गावातला प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे. लक्षात ठेवा. कशाच्या गप्पा मारताय? दादागिरी करणं हे तुमचं काम नाही. महेश झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे. मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली. 1000-1500 ट्रिपा तिथून तुमचा तो मुरमाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं. मी तहसीलदारला सूचना केली, यांची वाहनं जप्त केली, यांचे पोकल्यान जप्त केले, यांचे JCB जप्त केले, यांना नोटिसा काढल्या. आज हिअरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे. आणि या सभेच्या निमित्तानं सांगतो, आंदोलकरांची तर जिरवली,
पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य आहे ना त्याला सांगा गाठ आमदाराशी आहे. आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलोय. युवराज, तू कामाची यादी कर. 1 वर्षामध्ये नाही 6 महिन्यात तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. अरे मी बोलतोय आमदार राजू खरे. एक आमदार तुमच्याकडे होता, तो मोहोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला. मोहोळचं सब रजिस्टर ऑफिस तुम्ही अनगरला नेलं. मोहोळचं अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं. मोहोळ मधलं काय काय तुम्ही नेत होत, काय केलं होतं मोहोळनं तुमचं? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला दावणी लादण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं. आणि त्या राजन पाटलाला 20 नोव्हेंबरला या मोहोळच्या जनतेनं काढण्याचं काम केलं. 25,30,202 मतांनी या राजू खरे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत. अरे विजय विजय कसल्या पण कोणी गप्पा मारता? उमेश दादावरती खालच्या पातळीवरती टीका, चरणराजवरती टीका, विजयराज डोंगरेंची टीका, बाळासाहेब आपल्यावर टीका, रमेश बारसकरांवरती टीका. आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनो, यांची झाली आता सुट्टी. आता आमदार पडला. बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते अजित दादाकडे गेले होते काय तर मागायला. आणि पंढरपूरचे आमचे 2 लोक होते तिथं, त्यांना माहिती नाही. आणि दादाला काय माय मागितलं. आता दादा कसं फटकळ स्वभावची. दादानी सरळ सांगितलं, अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही, काय मागायला लागला म्हणले. काय मागाय बघायचं नाही म्हणले. 2 कार्टी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहोळकर. आणि मग पद केलेला माणूस आमच्यावरती बेचून आरोप करतो. काय आज मोहोळचा विकास, आज मोहोळ तालुक्याची काय परिस्थिती आहे? मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही, मोहोळ मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही. मोहोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं. सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी. दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला. ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यापैकी तू होतास, बाळासाहेब आपण होता, रमेश बारसकर आपण पाहत होता, आपण तर नगराध्यक्ष होता. आणि ज्या वेळेला मोहोळच्या जनतेला 15-15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही, ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली, तरी सार्वजनिक बांधिलकी म्हणून जपणारा मी एक बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. गेली 34 वर्ष उभं हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूळ मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता. आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी 15-15 दिवस पाण्यासाठी वणवण भटकत होती. त्यावेळेला पहिले 5 टँकर दिले, नंतर 5 टँकर मध्ये वाढ केली, पुन्हा 5 टँकर दिले, नंतर शेवट दादा टँकर बघितला जाऊ 17वा टँकर मोहोळ मध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होता. त्या टँकरवरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर. पहाटे 5 वाजता दादा मला फोन यायची माझ्या बहिणी बाळांची. आणि मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही. मोहोळ मध्ये तब्बल 15,000 मतदान झालं मोहोळ शहरामध्ये. आणि त्यातलं 12,000 मतदान मला पडलं. आमच्या लाडक्या ताईंनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे. आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोळकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळमध्ये 15 पैकी 12,000 मताधिक्य मला मिळालं. मी स्वतःला नशिबवान समजतो बाळासाहेब. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, गरिबीतनं आलेला कार्यकर्ता, एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला. आणि 40 वर्ष सत्ता यांच्या घरात. याचा बाप आमदार, हे स्वतः आमदार. आणि 15 दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रमाणे फडणवीसांचा गैरसमज, अजित दादाचा गैरसमज. निवडून आलो, पहिलीच बैठक पवार साहेबांसमोर 10 आमदार 10 आमदार निवडून आलेले.
जानकरांना विचारलं, म्हणजे मोहितीन तुम्ही एकत्र झाला, मला वाटलं तर लाखानं तुम्ही येचाल, पण तुमची गाडी 8-10 हजारातच अडकली. नंतर माझ्याकडे बघितलं, अरे तुमचं तर सीट गेलं म्हणजे मी समजलो होतो म्हणले. म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसानी फडणवीसांना दिला होता, अजितदादांना दिला होता. परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली, आज मोहोळमधलं मताधिक्य किती आहे? 27,702 मताचं मताधिक्य मला मिळालं. म्हणजे 28,000 मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना चारी मुंड्या चित केलंय. पंढरपूरच्या तालुक्यातल्या 17 गावातून 2,000 मताधिक्य आणि उत्तर मधनं 450 मताचं मताधिक्य. दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे. आणि मग पायाखाली वाळू गेल्यानंतर ना आज बेचिट आरोप करतायत. पण मी बाळासाहेबाचा सैनिक आहे, लक्षात ठेवा. जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही, लक्षात ठेवा. बाळासाहेब ठाकरे आणि तिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब. दादागिरी करणं त्यांचं काम नाही, ते आपलं काम आहे, ते शिवसेनेचं काम आहे. आणि म्हणून दादा आपण म्हणाल्याप्रमाणे अजित दादांपाशी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो, फडणवीसांपाशी गेल्यावर चाय प्यायला मिळतं. आणि नशिबाने सकाळी उद्धव साहेबांकडे असेल तर संध्याकाळी शिंदे साहेबांकडे असतो. हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानुबंध संबंध. आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही. एक 2 मुलीचा बाप आहे मी, हम दो हमारे दो. जाताना काही येणार नाही. दोन्ही मुली दादा 90-95% आसपास पास होत्यात. बायकोला सांगितलं आपली जमीन किती? 15 एकर. 2 मुली गेल्यानंतर आपलं काय काम? 15 एकरवरती घर भागतं आपलं. जे राहिलं ते बी गोरगरिबांना द्यायचं. दादा मी आमदार असं तसं नाही झालो. 1.25 लाख लोकांनी मला मतदान केलं. परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊसवर या. सकाळी 8 वाजता बसलेला राजू खरे, गायकवाड साहेब, रात्री 2 वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो. माझ्या बायकोने कधी मला विचारलं नाही, अहो रात्रीची 2 वाजली तुम्ही काय करता? शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो. आणि अशा सर्व वर्गानं, अशा मायबाप जनतेने जवळजवळ 1.25 लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं. त्यामुळे बांधवांना आपल्यालाही सांगतो, महेश आपण चाल, युवराज आपण चाल. आता याच्या घाबरण्याचं काही कारण नाही. मी आमदार झालो ना 2च महिने झाले. आता हे म्हणतात ना आमदारनं काय केलं. अरे बेटा जरा थांब, तुला धावतो आमदार काय करतोय ते. मोहोळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल, मोहोळला सुंदर असे सर्व रस्ते होतील, 24 घंटा मोहोळला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल. माझ्या बहिणी रात्री 12 नंतर सुद्धा मोहोळमधनं आपल्या ग्रामीण भागामध्ये इष्टीने परत येतील असं सुसज्ज एसटी स्टँड होईल. आणि कायदा होऊन सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत. यापुढे दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही ठेसून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही. अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो. विकी पुन्हा ओपन केलेली आहे केस तुमची. शिंदे साहेबांनाही बोललोय, यांना सुट्टी नाही, लक्षात ठेव. हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यागाचा आहे. हा विजय तुझ्यापुढे आपण केलेल्या कष्टाचा आहे. शिवसेनेने केलेल्या कष्टाचा आहे. शिवसैनिकाच्या कित्येक हत्या झाल्या. त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी विधवा झालेल्या आहेत, त्यांना हा विजय मी अर्पण करतो. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वस्त करतो. मोहोळ 20 तारखेला मतदान झालं आणि 23 तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली. 23 तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊन मधून निकाल लागला त्यावेळेला 8व्या-9व्या फेरीला दादा ही सगळी बांडगुळं बाहेर पडायला चालू झाली. आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती मोहोळ बघितलं होतं मी. माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा, तिथे शोरूमला गेलो 5 लाख रुपये बिल झालं. बायकोला पण राहू दे. हा आनंद आहे, या जनतेचा आनंद आहे. आणि ज्या इच्छेनं या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधिलकी आहे.
आता रात्रीचा अजून सोड नसेल, मोहोळ तालुक्यातली 104 गावं असतील, पंढरपूरची 17 गावं असतील, उत्तर सोलापूर मधली 24 गावं असतील. मी आज सांगतो, माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्ष ठेवून, महेश, तुझ्या गावामध्ये खोटा अॅट्रॉसिटी करणारा झारीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो की पुन्हा कधी खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले नाही पाहिजे. कारण अनगरची पलावळ आहे का? आणि भाषण कुठे देतात बारसने? माता रमाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तानं. अरे वा, म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा अनगरला लावला. हा, इतका लबाड माणूस तिच्या आयला, याला अॅट्रॉसिटीचे गुन्हे खोटे दाखल करते म्हणून हे दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे. आणि त्याचीच पिलावळ तुमच्या गावात आहे. आणि मी चष्मेतून बघतोय, लक्षात ठेव, त्या झारीतला शुक्राचार्य माझ्या तावडीतनं सुटणार नाही, लक्षात ठेव. आणि म्हणून एकदा दादा, तुझा वाढदिवस आहे, तू रडलास, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू ते वाया जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा. आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा. आणि पुन्हा एकदा माझ्या आया बहिणी इथं बसलेले आहेत, रात्रीची वेळ झालेली आहे, 10 वाजलेले आहेत. ते म्हणतील, दादा एवढा उशीर किती बोलतोय? पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मोहोळमध्ये ज्या काही आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले, गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही, लक्षात ठेवा. मला माहिती आहे, 2 मुलीचा बाप आहे मी. कसा अत्याचार, कसा अन्याय केला तुम्ही. आज तुमचे परतीचे दोर, आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा. बरं झालं तुम्ही दादाकडे गेला, परवा दिवशी तगाळ्यात पंचा घातला. हा, आता तिथलं बी दार बंद झालं. श्रीनगर तर आम्ही आहे, उद्धव साहेबाकडे आहे, शिंदे साहेबाकडे बी आहे, कमळाबाईने तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय. त्यामुळे आता ह्यांना दादा सुशीलकुमार शिंदे शिवाय पर्याय नाही. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं, माझा सत्कार केला, आज बिलास ढेरेंचा सत्कार केला. आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. अर्जुन गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. युवराज, तुम्ही निवेदन घेऊन या, आपलं एकही काम ठेवणार नाही. या गावाचा चेहरा मुद्रा बदलण्याचं काम आपल्याला करावं लागेल, ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि मी लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.